काल आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा 61वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यातील काही बस डेपो जे आहेत त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नव्हत्या, कर्मचाऱ्यांसाठीही नव्हत्या आणि प्रवाशांसाठीही नव्हत्या। आणि मुख्यमंत्री असताना जेव्हा एका बस डेपोला त्यांनी भेट दिली त्यावेळेस त्या ज्या असुविधा आहे त्या बघितल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की प्रवाशांना चांगल्या प्रकारचं शौचालय, त्याचबरोबर महिलांसाठी चांगल्या प्रकारचं प्रसाधनगृह आणि इतर ज्या सुविधा महिलांना लागतात त्या पुरवण्याचे आदेश दिले होते। त्याचबरोबर आमचे जे एसटी कर्मचारी आहे नाईट शिफ्ट करून आल्यानंतर किंवा नाईट शिफ्ट करत असताना त्यांना झोपण्याची व्यवस्था आणि प्रामुख्याने सकाळी उठल्यावर आंघोळीची गरम पाण्याची व्यवस्था वगैरे त्यांची कुठल्याही आगारात नव्हती। आणि त्यानंतर मी परिवहन मंत्री झाल्यानंतर काही डेपोंना भेट दिली आणि त्या भेटीच्या संदर्भात मी परिवहनच्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ज्या बेसिक सुविधा आपल्या सगळ्या डेपोमध्ये त्या देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आम्ही ठाण्याच्या खोपटच्या बस आगारातून ती सुरुवात केली। प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी बंक बेड, सकाळी उठल्यानंतर त्यांना गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था, चांगलं प्रसाधनगृह आणि महिलांसाठी सुद्धा इतर ज्या सुविधा प्रवाशांना लागतात त्या सुविधा आम्ही पुरवल्या आणि त्या सगळ्या सुविधांचं काल लोकार्पण केलं। आणि त्याचबरोबर राज्यातील इतर जे बस स्थानकामध्ये अशा सुविधा नाहीत त्या सुद्धा ह्या खोपट आगाराच्या बेसवर करण्याच्या सूचना केल्या। त्याचबरोबर लवकरच काही दिवसातच राज्यातील प्रमुख जे बस डेपो आहेत आणि आपल्या ज्या जागा आहेत त्या पीपीपी तत्वावर विकसित करून ज्या पद्धतीने एअरपोर्टला सुविधा सर्वसामान्य जनतेला मिळतात अशा सुविधा सगळ्या जिल्ह्यातील आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे बस आगार मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी देण्याचं एसटी महामंडळानं निर्णय घेतलेला आहे, ते आमचं धोरण आहे आणि त्यानुसार लवकरच त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि अद्ययावत असे बस स्थानक जे एअरपोर्टच्या धर्तीवर केले जातील तशा प्रकारचे आम्ही बस पोर्ट राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरच ते जे चांगल्या हाफिस कॉन्ट्रॅक्टर सारख्या एका आर्किटेक्टला आम्ही ते पूर्ण ज्या बस डेपोची निर्मितीचं एक डिझाईन बनवायला सांगितलेले ते 3 टाईपचे असतील। एक शहरी भागात जे आहे ते ए कॅटेगरी, जिल्हा आणि तालुका स्तरावर आहे ते बी कॅटेगरी आणि ग्रामीण भागामध्ये सी कॅटेगरी, असे 3 कॅटेगरी करून 3 डिझाईन निर्माण करणार आहोत आणि त्या 3 डिझाईनच प्रत्येक आगारामध्ये निर्माण विकासकांना करावे आणि त्यांना उर्वरित जो काही आम्हाला हवी ती जागा सोडून उर्वरित जागेवर विकासक आपल्या इमारती बांधतील। परंतु ती जागा बांधत असताना प्रत्येक इमारतीमध्ये 100 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल हे निर्माण करावायला लागेल त्या आमच्या विकासकाला आणि त्याचबरोबर 10,000 फुटाचे एक आमच्या कर्मचाऱ्यांसाठी उपहारगृह, जेणेकरून किमान 25 ते 30% कमी दरामध्ये वेगवेगळे पदार्थ ते आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारची ती योजना आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्हाला मार्च महिन्यामध्ये हाफिस कॉन्ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे जसे बस डेपो आहे तर बस पोर्ट निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी तशा सूचना मला केलेल्या आहेत आणि त्यानुसार आमची कारवाई चालू आहे। सोमवारी म्हणजे पुढल्या सोमवारी 17 तारखेला अहमदाबाद आणि बडोदा या 2 शहरातील बस डेपो अद्ययावत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईच्या दौऱ्यावर आलेले सगळ्या आमदारांची आणि सगळ्या मंत्र्यांबरोबर त्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की देशातील ज्या ज्या राज्यातल्या ज्या ज्या सुविधा चांगल्या आहेत त्या तुम्ही घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यातल्या चांगल्या सुविधा तुम्ही तुमच्या राज्यासाठी देऊ शकाल। त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही कर्नाटकच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेथील काही चांगल्या सुविधा आम्ही त्या राज्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतोय। पुढल्या सोमवारी 17 तारखेला आम्ही गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहोत, तेथील परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्याशी माझी चर्चाही झालेली आणि ते पूर्ण आम्हाला अहमदाबाद आणि बडोद्याचे आणि गांधीनगरचे काही सुसज्ज असे बस स्टॉप आम्हाला दाखवणार आहेत, ती पाहणी करायला सुद्धा आम्ही आमच्या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जातोय। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी जी सूचना केलेली आहे की बस डेपो नव्हे तर बस पोर्ट निर्माण करायचा प्रयत्न
परिवहन खात्याचे मंत्री म्हणून प्रताप सरनाईक निश्चित करेल. दुसरीकडे झालेलं आहे त्यानंतर आपली निवड झालेली आहे, मंत्री नेमणुका झालेल्या आहेत, मात्र नाराजीचा सुद्धा काही मंत्र्यांमध्ये अजूनही पाहायला मिळतो. अधिकाऱ्यांविषयी अनेक अधिकारी हे परस्पर कारभार करत असल्याचं सांगत अनेक मंत्री नाराजी व्यक्त करत आहेत. उदय सामंत यांनी देखील आपले जे सचिव आहेत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. कसं पाहता एकीकडे अधिकारीच कुठेतरी वरचढ करताना पाहायला मिळतं. नाही, माझ्या खात्यामध्ये तरी तसं काही नाहीये. माझ्या खात्यामध्ये एसटी महामंडळाचे एमडी आहेत कुसेकर, चांगलं काम करतायत. परत आमचे भीमनवर आहेत आरटीओचे, त्याचबरोबर प्रधान सचिव संजय सेठी हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतात. त्यामुळे सध्या तरी माझ्या खात्याचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी वरचढ भूमिका घेतलेली नाही आणि मला वाटत नाही की माझ्या खात्यामध्ये तशा प्रकारचा काही दबाव नाही. त्यांनी त्यांच्या खात्याबद्दल दिला असेल, मला त्याची कल्पना नाही. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. सामंतांच्या पदामध्ये स्पष्ट उल्लेख असं दिसून येतो की जे प्रधान सचिव आहेत ते परस्पर काही मिटिंग घेत आहेत किंवा काही पायाभूत सुविधांसाठी काही निर्णय घेतले होते त्याला स्थगिती दिली. माझ्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्थगिती दिली नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की काही चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या किंवा त्या छापल्या गेलेल्या आहेत. खरं तर एसटी महामंडळाचं अध्यक्षपद हे राजकीय पद आहे आणि सुधाकर परिचारकांपासून अनेक दिग्गज नेते त्याकाळी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये त्या खात्यामध्ये त्या अध्यक्षपद म्हणून त्यांची नेमणूक केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये ती अध्यक्षपदाची नेमणूक ही थांबली गेली होती. परंतु आता भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती आमच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस असताना त्यांनी केली होती. परंतु नंतर त्यांची मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ते पद ऑटोमॅटिक त्यांना सोडावं लागलं. त्यामुळे जे रिक्त पद होतं त्या रिक्त पदावर संजय सेठींची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केल्याचं आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत आणि हे राजकीय पद आहे आणि राजकीय पद असल्यानंतर ते कोणाला आज नाही तर उद्या हे दिलंच जाणार आहे. फक्त आमची महायुतीच्या सरकारमध्ये कुठल्या पक्षाला ते पद मिळेल हे अद्यापर्यंत निश्चित झालं नसल्या कारणानं ते तात्पुरत्या स्वरूपात त्यांना त्याची जबाबदारी दिली आणि शेवटी परिवहन मंत्री म्हणून मीच या खात्याचा सार्वभौम आहे. जेवढे काही निर्णय परिवहन खात्यामध्ये होतात ते निर्णय करण्याचा अंतिम जबाबदारी जी आहे ते परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे येते. त्यामुळे तसं काही माझ्या खात्यामध्ये तर कोणी अद्यापर्यंत हस्तक्षेप केलेला नाही. राज्य आपत्ती समितीमध्ये मुख्यमंत्री हे अजित पवार वित्तमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला, मग नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश केला नाही. त्याबद्दल मला काही कल्पना नाही. मी आज कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून ते वाचलं होतं, परंतु असं काही नसतं. आमचे त्यामध्ये आरोग्यमंत्री म्हणून आमचे प्रकाश आंबेडकर आहेतच ना. म्हणजे असं नाही आहे की शिवसेनेला कुठेतरी डावललंय वगैरे असं काही त्या ठिकाणी नाही. काही ज्या गोष्टी असतात त्या अचानकपणे अशा काही जाणून बुजून कोणी काही टाकत नाही. त्यामध्ये काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतील, परंतु ते तिघेही आमचे प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा पवार. त्यामुळे योग्यपणे ते तिघांच्या अंडरस्टँडिंगमध्ये जे काही झालं असेल ते झालं असणार आणि जर नसेल झालं तर त्यावर तोडगा काढण्यात येईल. आज फडणवीस यांच्या राज ठाकरेंची भेट होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे मेळावा घेतात त्या शिवसेना आणि मग राजकीय नेत्यांनी एकमेकांना भेटावं पण नाही का? तुम्ही असं सांगा, आम्ही सुखा दुःखामध्ये एकमेकांच्या जाऊही नाही. तुम्ही कुणाच्या घरी कोण गेलं तरी तुम्हाला ती बातमी करायची वाटते. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते बरेच वेळा सकाळची राज ठाकरे भेटायला त्यांच्या वर्षा निवासस्थानी जायचे. मुख्यमंत्र्यांचा एक प्रोटोकॉल असतो. असं असून सुद्धा राज ठाकरेंना भेटायला ते घरी गेले. वैयक्तिक भेट होती की राजकीय दृष्टीने काही समीकरणं जुळवण्यासाठी समजूत काढण्यासाठी भेट होती? असं काही नसतं. आता कुठे राजकीय कुठल्या निवडणुका नाहीत, नाही लोकसभा संपल्यात, विधानसभा संपल्यात, महापालिकेच्या निवडणुका अजूनपर्यंत अधांतरी आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्या सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात. शिवतीर्थावर कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो. ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो. त्यामुळे शिवतीर्थावरचा तीर्थ जर पाहिला आम्ही गेलो तर त्याची बातम्या करू नये. यालाच संजय राऊतांनी टीका केली आहे की शिवतीर्थ म्हणजे एक कॅफे उघडलेला आहे, तिथे चहा चांगला मिळतो म्हणून सर्व जातात. खरं आहे का? नाही, मी तर कधी कधी बाबा संजय राऊतांच्या घरी सुद्धा चहा प्यायला जातो.
सर एक महत्वाचं एक आहे की एकनाथ शिंदे लोकप्रिय योजना ज्या होत्या त्यांच्या कार्यकाळातल्या यांना कुठेतरी ब्रेक लागताना पाहायला मिळतोय. आनंदाच्या शिद्यानंतर आता मुख्यमंत्री तीर्थ योजना थांबवण्याचा निर्णय हा घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. बिलकुल होणार नाही. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे ती अतिशय चांगली योजना आहे. सर्वसामान्य गोरगरीब बिचारे जे सिनियर सिटीजन्स आहेत, कारण त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्सचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे त्या योजनेमध्ये, आणि ती योजना अंमलात आणावी म्हणून मीच त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दिलं होतं आणि सर्वसामान्य ज्येष्ठांनी त्याचा फायदा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात घेतलेला आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी घ्यावा. अशा कुठल्याही योजना ज्या राज्य शासनानं चालू केलेल्या आहेत सध्या तरी बंद करायचा कुठलाही निर्णय अजूनपर्यंत झालेला नाही, आणि जर असा कुठलाही निर्णय होत असेल तर ह्या तिन्ही पक्षाचे नेते मंडळी मिळून त्यावर निर्णय घेतील की कुठली योजना चालू केली आणि त्याचा गैरफायदा जर कुणी काही घेत असेल तर त्या योजनेमध्ये कसा बदल करायचा हे सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असल्याकारणानं असे काही निर्णय जेव्हा बदलले जातील तेव्हा आमच्याही पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासात घेऊनच हे निर्णय केले जातील. प्रत्येकाकडे सांगितलं की पालकमंत्री पदाचा लवकर संपतो, तोडगा काही निघत नाहीये, काय नक्की नाराजी वाढते? दोन्ही नाशिक असेल रायगड असेल कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नाराजी वाढते की निर्णय होत नाही? त्या विषयावर मला काही कल्पना नाही, पण लवकरात लवकर तोडगा काढला जाईल. देखिए जनरेशन नया अभी आ रहा है. ये आज के जो यंगस्टर है उनको नई नई सुविधाएं चाहिए, और ये युग में नई सुविधा देने का प्रयास परिवहन मंत्री के रूप में मैं कर रहा हूं. हमारे मुख्य नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब की भी यही भूमिका है कि जिस तरह से हम बस डेपो का निर्माण पहले करते थे उसी तरह से बस पोर्ट का निर्माण किया जाए, और हमारे बहुत सारे बस आगार और एसटी स्थानक पूरे महाराष्ट्र में फैले हुए हैं. बहुत सारी जगह उनके पास है, करीबन 13,340 एकड़ की लैंड हमारे पास है, और वो लैंड डेवलप करते हम जैसे एयरपोर्ट बनता है इसी तरह से हम बस पोर्ट का निर्माण करना चाहते हैं, क्योंकि हर साल 5,000 के आसपास हम बसेस भी खरीदी करने जा रहे हैं. तो बसेस की संख्या भी आगे के 5 साल में हो जाएगी, और उसी 5 साल में अगर पीपीपी मॉडल लेके हम बस पोर्ट का निर्माण करते थे, महाराष्ट्र की ये जो जनता है जो पूरे ग्रामीण भाग में फैली हुई है उनको भी सुविधाएं देने का हम प्रयास करेंगे, क्योंकि ये पुराने सब बस डेपो है उसको बार बार खर्चा करने से ज्यादा अगर पीपीपी मॉडल पे डेवलप करके हम अगर वो बनाते तो लोगों का ज्यादा से ज्यादा सुविधा और प्रवासियों को ज्यादा से ज्यादा सुविधा देने का हमारा मानस है, और उस तरह से हम कोशिश करें. और निश्चित रूप से बड़े आर्किटेक्ट के पास हमने वो डिजाइन बनाने को दिया है जो ए मॉडल, बी मॉडल और सी मॉडल बनाएंगे. जैसे शहरी भाग को ए मॉडल, जो तालुका और जिला स्तर के लेवल के बस स्थानक है उसको बी मॉडल, और रूरल के जो स्थानक है उनको सी मॉडल, ऐसे 3 मॉडल बना के हम उसका प्रेजेंटेशन करेंगे, और जल्द ही पीपीपी लेवल पे वो करने के लिए हम निविदा प्रक्रिया शुरू करेंगे. हम सोमवार को गुजरात दौरे पे जा रहे हैं. हमारे एसटी महामंडल और परिवहन डिपार्टमेंट के सभी अधिकारियों को लेके गुजरात के मंत्री महोदय आदरणीय हर्ष संघवी जी, इनसे मेरी बात हो गई है, और गांधीनगर, अहमदाबाद और बड़ौदा में बहुत ही अच्छे बस स्थानक बने हुए जो बस पोर्ट जिससे आप कहेंगे उसको देखने हम लोग जा रहे हैं. क्योंकि अगर हमारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी हमें कहते हैं कि कुछ अच्छे जो मॉडल है हर राज्य के वो लेना चाहिए महाराष्ट्र में, और उसी तरह से हम कर्नाटक के दौर पे गए थे 1 और 2 तारीख को. कर्नाटक दौरे में से हमने कुछ अच्छी चीजें ली है वो हम इम्प्लीमेंट करेंगे महाराष्ट्र में लाने के लिए. अगर गुजरात में कुछ अच्छे मॉडल हमको मिले तीनों शहरों में तो वो मॉडल भी हम महाराष्ट्र में लाने की कोशिश करेंगे. अरे भाई, राज ठाकरे और देवेंद्र फडणवीस बहुत ही अच्छे दोस्त है. राज ठाकरे और एकनाथ शिंदे साहब बहुत ही अच्छे दोस्त है. हमने लोकसभा के इलेक्शन में राज ठाकरे जी के साथ में लोकसभा की इलेक्शन लड़ी थी. तो राज्य की ये संस्कृति है. महाराष्ट्र के संस्कृति में कोई भी किसी के घर पे राजनेता भले विरोधक भी होगा
तो उनके घर पे जाके सुख दुख की बातें करता है, चाय पानी पीता है। उसमें गैर नहीं है कुछ। अभी तो कोई फिलहाल इलेक्शन नहीं है, पार्लियामेंट इलेक्शन हो गए, असेंबली इलेक्शन हो गए, कॉर्पोरेशन के इलेक्शन के लिए अभी निश्चित नहीं है तारीख। और इस दौरान अगर एक दूसरे से अगर कोई मिलते हैं तो कोई गैर वो बात नहीं है। और ऐसे नहीं कि रात को चुपा के किसी होटल में जाके किसी रूम में बैठ के चर्चा होती है। ओपन वो हमारे घर पे आएंगे, हम उनके घर पे जाएंगे। भाईचारा तो ज्यादा से ज्यादा बढ़ाने की कोशिश पॉलिटिकल पार्टी में होनी चाहिए। सर जरांगे पार्टी ने जिस तरह से फिर से अपने जो अनशन वाला रात फिर से शुरू किया है, 15 तारीख को अनशन से बैठने वाले, उनका आरोप है कि देवेंद्र फडणवीस उनके जो करीबी है उनको तड़ीपार के नोटिस दिए जा रहे हैं। नहीं, मेरे ख्याल से उन्होंने कुछ लास्ट उपोषण जब भी स्थगित किया था तो उन्होंने बोला था कि मैं इसके बाद में उपोषण नहीं करूंगा। मुझे पता नहीं है उपोषण के लिए बैठने वाले कि नहीं, मगर जो भी उनकी मांगे होगी या जो भी उनका कहना होगा वो अगर हमारे सरकार के पास, राज्य के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के पास अगर देते तो उसके ऊपर जरूर चर्चा होगी। सर नाइक जी, आप लोगों का जब विधानसभा चुनाव था तो बटेंगे कटेंगे नारा दिया गया था। अब संजय राउत कह रहे हैं कि ये नारा इंडिया अलायंस पे इम्प्लीमेंट हो रहा है क्योंकि जिस तरह की उनकी गठबंधन की स्थिति है, इस पर क्या कहेंगे? ज्यादातर हमने नारा जो दिया था आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने पूरे विधानसभा चुनाव में एक है तो सेफ है का नारा दिया, और एक है तो सेफ है के माध्यम से ही और हमारी लाडली बहना और मुख्यमंत्री उस वक्त के आदरणीय एकनाथ शिंदे साहब ने जो विकास के काम इस राज्य के लिए 2-2.5 साल में किए थे, उसको देखते हुए हमें बहुत बड़े पैमाने पे लोगों ने जनाधार दिया और हम सत्ता में बैठे हैं। तो एक है तो सेफ है और बटेंगे तो कटेंगे, ये तो इलेक्शन के दौरान के नारे होते हैं, उसका और दूसरे जगह पर कुछ फर्क नहीं, परिणाम नहीं होता। संजय राउत कह रहे हैं कि हमारे गठबंधन पे ही नारा इम्प्लीमेंट होता है। अरे भाई, संजय राउत अगर ये कहते हैं वो कहते हैं, हम अगर चालू करेंगे तो दिन भर उनके ही जो बातें करते हैं उनको ही जवाब देना पड़ेगा। हमें राज्य के विकास के लिए कुछ काम करने हैं, हमें बस डिपो का बस पोर्ट बनाना है, हमने एसटी के लिए ज्यादा से ज्यादा सुविधाएं देना है। उनको कहिए ना आपकी जरा विकास के मुद्दे पे बात नहीं करें, जो विकास महाराष्ट्र को आगे ले जाएगा। ये कि आप हमेशा सुबह उठने के बाद में राजनीतिक चर्चा जो होती है और उसके ऊपर अब हम वो चाहते हैं कि इस राज्य का विकास ना हो, इसलिए कुछ तो भी गलत बातें वो सुबह करते हैं और हमें राजनेता के रूप में उनके जो सवाल रहते हैं उसका जवाब देना पड़ता है। तो हम तो राज्य के विकास की तरफ जाएंगे, उनके सवाल को हम दुर्लक्षित करेंगे। विषय तो ऐसा है, होते रही लगातार मणिपुर में हिंसा होते रही, उस बीच अब सीएम ने बढ़ावा दे दिया। अभी देखिए, उसको भारतीय जनता पार्टी की सत्ता थी और मणिपुर के चीफ मिनिस्टर ने कल ही राज्यपाल महोदय के पास में अगर उसका रिजाइन दे दिया तो बहुत ही गंभीरता से भारतीय जनता पार्टी के केंद्रीय नेतृत्व में इस बात को लिया है, तो इसके ऊपर अमल होगी। अच्छा कुछ सोचेंगे हो। सवाल ऐसा है कि गठबंधन बच नहीं पा रहा है इनका, इंडिया अलायंस का, एक दूसरे से लड़ रहे हैं, आगे के चुनाव उस पर क्या कहेंगे? वीक हो गया, कौन एक दूसरे से लड़ रहे हैं? इंडिया अलायंस पार्टी और कांग्रेस जिस प्रकार से दिल्ली इलेक्शन में अभी तो दिल्ली इलेक्शन में तो आपने देखा कि तीसरी बार कंटिन्यू जीरो, उनका क्या बोलते हैं, हमारे मराठी में भोपड़ा बोलते हैं, भोपड़ा। तो कांग्रेस को अब तो पता चला रहेगा कि जो कांग्रेस की संस्कृति थी, जो विचार थे, वो विचार तो अभी नहीं रहे। हिंदुत्ववादी पार्टियों को साथ में लेके मुस्लिम और हिंदुओं में कुछ ना कुछ झगड़ा लगाने की कोशिश करने वाली पार्टियों को साथ में लेके वो जो तरह से राजनीति पिछले 15 सालों से चल रही है, तो लोग उब गए। इसलिए हमारे एनडीए के समर्थन में लोग उतरे और एनडीए के समर्थन में लोग वोट दे रहे हैं सभी हमारे पार्टियों को। जिस प्रकार से दिल्ली इलेक्शन का चुनाव हुआ, आपको लगता है कि जिस प्रकार से इंडिया गठबंधन चुनाव लड़ी है, कांग्रेस हो या आम आदमी पार्टी, दोनों एक दूसरे के खिलाफ लड़ते हैं, क्या इसका फायदा बीजेपी को? इसलिए वहाँ पे नहीं, देखिए, गठबंधन से लड़ना और गठबंधन के विरहित लड़ना तो फायदा तो थोड़े बड़े पैमाने पे नहीं होता है। आप जानते हो कि कांग्रेस और आप अगर एक साथ में भी लड़ती थी कि तो उनको 13 सीटें बढ़ती थी, मगर ऐसे 13 ये आंकड़ों का गणित है। अगर वो अलग लड़ती थी तो झगड़े भी बहुत जगह पे होते थे, कोई उनके इंडिपेंडेंट खड़े रहते थे। ये तो अंकों के आधारित अगर कैलकुलेशन करना गलत है, मगर आज की तारीख में भारतीय जनता पार्टी 48 सीटें जीतते हुए और उनके जो केजरीवाल जैसे मुख्यमंत्री के रूप में नया चेहरा उनका था,
उनको हरा के अगर सत्ता में बैठती है तो भारतीय जनता पार्टी का स्वागत करना चाहिए. सांगायचं आहे दोन प्रश्न आहे. ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत बटेंगे आणि कटेंगेचा नारा महायुतीकडून देण्यात आला होता, मात्र हीच वेळ आता महाविकास आघाडीवर आल्याचं पाहायला मिळतं असं संजय राऊत म्हणतात. कारण आमच्यातच एकी नाही आहे, त्यामुळे हा जो नारा आहे बटेंगे तो कटेंगे हा आम्हाला देखील तितकाच लागू होतो असं ते म्हणतायत. आता त्यांच्यात एकीने त्याला आम्ही काय करणार आहोत. तुमच्यात भांडणं आणि सगळे तर असंच म्हणतात की जे काही भांडणं होतात ती संजय राऊत साहेबांमुळेच होतात. त्यामुळे तुम्ही तुमचं ही सकाळची जी पद्धती आहे एक दुसऱ्यांना आरोप करायचं किंवा सकाळी सकाळी जे तुमचं बोलणं आहे आणि त्यामुळे खरं तर म्हणजे महाविकास आघाडी तुटली असेल तर या सकाळच्या संजय राऊत साहेबांच्या स्टेटमेंटमुळे तुटली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे संजय राऊत साहेब जर थोडे दिवस जरी गप्प बसले तरी महाविकास आघाडीमध्ये कटेंगे बटेंगे होणार नाही. शोभनाथ सूर्यवंशीच्या न्यायाकरता संपूर्ण एक लॉंग मार्च कंपनीचे मुंबई येत होता, परंतु नाशिकमध्ये तो लॉंग मार्च थांबला गेला. त्या लॉंग मार्च मध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं की पोलीस बघा कसं आहे, नाशिक पर्यंत आलेला लॉंग मार्च हा नाशिकला मेघनाताई बोर्डीकर आणि सुरेश धस यांनी आंदोलनकर्त्यांनी लॉंग मार्चमध्ये जे सहभागी झाले होते त्या सगळ्या नेते मंडळींची भेट घेतली आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या आणि त्यामुळे त्यांनी लॉंग मार्च घेतला. आता जर जितेंद्र आव्हाडांनी त्यावर ट्विट करून काही हा लॉंग मार्च थांबलाच कसा, हा लॉंग मार्च अडवलाच कसा किंवा हा लॉंग मार्चला थांबवण्यामध्ये कुठल्या नेत्याचा सहभाग आहे वगैरे अशा प्रकारचे ट्विट करणं चुकीचं आहे. राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा जबाबदारीनं भूमिका घेणं गरजेचं आहे. जर कुठली शांतता प्रस्थापित होते, कुठला तरी लॉंग मार्च कुठेतरी थांबलेला आहे आणि त्याला जर शासनानं उत्तर देऊन त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता केली असेल तर उलट सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे. त्या लॉंग मार्च करणाऱ्या कार्यकर्त्यांवर आरोप जर करत असतील ते चुकीचं आहे. आणि जर तुम्हाला एवढीच काळजी होती तर तुम्ही लॉंग मार्च जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर चालत यायला पाहिजे होतं ना. त्यामुळे अशा काही आरोपाच्या फैरी वगैरे चालू ठेवणं ते पण चुकीचं आहे. राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमच्या महायुती सरकारनं अतिशय चांगल्या भूमिका घेतलेल्या आहेत आणि जे आंदोलन करते आहेत त्यांना मेघनाताई बोर्डीकर आणि सुरेश धस यांनी काल भेटून ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यावर विचार करून निश्चितपणे चांगली भूमिका सरकारची आहे असं त्यांना सांगितलं. त्यामुळे त्यांनी लॉंग मार्च तो थांबवली. मतदारसंघात तुम्ही कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. तुम्हाला अर्धवट माहिती आहे. गणेश नाईक साहेबांचा मतदारसंघ तो नाहीये, तो त्यांचा विधानसभा क्षेत्रामधले मतदारसंघ जरी असेल तर खासदार म्हणून त्या भागाचं नेतृत्व नरेश म्हस्के साहेब करतात. गणेश नाईक आमदार आहेत त्या मतदारसंघात, त्यांनी खासदार म्हणून नरेश म्हस्के आहेत. तर नरेश म्हस्केंनी काय आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या विकासासाठी किंवा केंद्रीय नेतृत्वावर काही गरजा जर असतात तर त्या गरजाच्या पूर्ततेसाठी जर कार्यालयाचं उद्घाटन केलं असेल आणि त्याला जर एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं असेल तर चुकीचं काय आहे. आणि नरेश म्हस्के साहेबांना विजयी करण्यासाठी गणेश नाईक सुद्धा आमच्याबरोबर होते ना महायुती म्हणून. त्यामुळे आमचं चांगलं चाललंय. सामंत आपने ने जो उत्तर लिखा है उस पर कई सवाल खड़े हो जा रहे हैं. सच में आईएएस अफसर या कोई अफसर मिनिस्टर कोई इंटरफेयर करने देता है इतना जो परस्पर कुछ निर्णय लेते हैं किसके बारे में? इंडस्ट्री डिपार्टमेंट को लेकर मुझे हाँ उदय सामंत साहब डिपार्टमेंट का मुझे पता नहीं है. आप उनसे बात करें, वो आने वाले हैं, उनसे बात कर लीजिए. मगर उदय सामंत सक्षम मंत्री है, मुझे नहीं लगता है कोई अगर कोई करता है तो मिनिस्टर सार्वभौम होता है. ऐसे लोक प्रतिनिधि अगर मजबूत तरह से रहेगा तो प्रशासन की मुझे नहीं लगता है किसी ऐसे अड़चन उनको आएंगे. और विला रासू है, उन्होंने मुंबई कॉर्पोरेशन से लेके ठाणे कलेक्टर से लेके बहुत सारे ये काम उन्होंने अच्छी तरह से किए हैं और कुछ अगर कमियां होगी तो पूरी करेंगे. उदय सामंत साहब हमारे बहुत सक्षम है, वो काम कैसे करने का वो बहुत अच्छी तरह से जानते हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.